नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. चैत्यभूमीवरील लाखोंचा जनसमुदाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृही नतमस्तक. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनी केवळ भारत देशातून नव्हे विदेशातून लाखो करोडो भीम अनुयायी आज मुंबई दादर येथील चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आले होते. अभिवादन केल्यानंतर हे सर्व अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरी नतमस्तक होण्यासाठी भल्या मोठ्या रांगा लावल्या होत्या. इतका त्रासानंतरही थोडा देखील उत्साह कमी झाल्याचे दिसून येत नव्हतं. 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस्थळावर सकाळी हेलिकॉप्टरद्वारे आकाशातून 2 वेळा पुष्पवृष्टी करण्यात आली. अभिवादन करण्यासाठी संपूर्ण देश विदेशातून भीम अनुयायी आले होते. अभिवादन रांग वरळीच्या पुढे म्हणजे 5 ते 10 किलोमीटर अंतरापर्यंत पोहोचली होती. दादर रेल्वे स्टेशनवरून भीम अनुयायांचे जथ्थेच्या जथ्थे चैत्यभूमीच्या दिशेने जाताना दिसत होते. अनुयायांना अनेक त्रासाला सामोरे जावं लागत होतं. मुंबई पालिकेने केलेल्या अनेक सोयीसुविधा तोकड्या पडत होत्या. या अभिवादनानंतर सगळे अनुयायी दादर हिंदू कॉलनी येथील राजगृह, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे, ही 3 मजली ऐतिहासिक वास्तूचे 1931 मध्ये बांधकाम सुरू झाले व 1933 मध्ये पूर्ण झाले. तळमजल्यावर एक संग्रहालय आहे. यामध्ये दुर्मिळ फोटो, वापरलेल्या वस्तू, भांडी, चष्मा, बाथटब आणि संविधान प्रती ठेवल्या आहेत. त्यामुळे चैत्यभूमीप्रमाणे हे निवासस्थान देखील करोडोंचे श्रद्धास्थान असून आंबेडकर अनुयायांसाठी हे पवित्र आणि प्रेरणास्थानी नतमस्तक होण्यासाठी, बाबासाहेबांच्या चरणाची धूळ मस्तकी लावण्यासाठी, माथा टेकवण्यासाठी हे अनुयायी राजगृही भेट देतात. दादर रेल्वे स्टेशनपासून ते राजगृहापर्यंत ही दर्शन लाईन आज दिसून येत होती. आजच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनी संपूर्ण मुंबई ही भीम अनुयायांनी फुलून गेली होती. यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.